ओतूर या ठिकाणी आलेलो आहे महावितरणच्या कार्यालयाच्या जवळ. आता माझ्यासोबत एक शेतकरी आहेत. हां, माझ्यासोबत एक शेतकरी आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, काय सांगा? मी कनेक्शनसाठी महावितरणला अर्ज केला होता. पहिले आमच्या वायरमनने उदापूरच्या 1 महिना घालवला माझा. मी नंतर नाव सांगा. माझं नाव गणेश बबन शिंदे. 1 महिना वायरमननी घालवला. वायरमननी माझा फोन नाही उचलला, काय नाही. अर्ज कशासाठी केला होता म्हणाले? घरात कनेक्शनसाठी, नवीन घराच्या कनेक्शनसाठी केला होता. तर त्यांनी वायरमननी 1 महिना घालवला. इथं आलो, साहेबांनी परत 8-15 दिवस माझे 15 हेल्पाटे ऑफिसला झाले. 15 हेल्पाटे? हो. आणि नंतर मी आज सकाळी परत साहेबांना 2 तेव्हा फॉलोअप घेतला. बाबा मीटर काय येत नाही. साहेब म्हणले 3 दिवसात येईन, 4 दिवसात. मी सकाळी साहेबांना फोन केला तर साहेब मला असं म्हणतायत का मला परत तू ह्या गोष्टीसाठी फोन करायचा नाही. मग म्हणलं बा फोन कोणाला करायचा, एकतर तुम्ही आम्हाला महावितरणचं कोण अधिकारी आहे त्यांचा नंबर द्या, आम्ही त्यांना करू, त्यांच्याकडून फॉलोअप घेऊ. साहेब म्हणतात ह्या गोष्टीला तुम्हाला डायरेक्ट फोन करायचा नाही. त्याचं मी रेकॉर्डिंग केलेलं आहे, रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं. लावून दाखव बरं ते. हे कोण साहेब बोलले तुमच्याशी? हे नवीन भट साहेब आलेत, भट साहेब आलेले आहेत नवीन. पद काय आहे भट साहेबांचं? पद नाही माहिती, पण ते आलेत तिथं नवीन. आता फोन नाही करायचा मीटरसाठी. कोणाला करायचा मग? चौधरी आणि ते चौधरी अदानीवाल्यांना फोन करा. अदानीवाल्यांचा काय नंबर? नाही, अदानीवाल्यांचं माझ्याकडे नाही. मला फक्त मेसेज येता मीटर दिलं म्हणून. हां ठीक आहे. हां, तुम्हाला फोन नाही करायचा का आता? म्हणजे ते म्हणले चौधरींना फोन करायचा. कोण आहे चौधरी? चौधरी उदापूरचे वायरमन आहेत. त्यांच्याकडे तुम्ही अर्ज दिला होता ना? पहिला अर्ज त्यांच्याकडेच दिला होता. त्यांच्यामुळं तर कनेक्शनला लेट झालं. त्यांच्यामुळे मला कनेक्शनला 2 महिने लेट झालं. ते आजही कुणाचाही फोन उचलत नाही. चौधरी वायरमॅन आहेत? हा, वायरमन चौधरी. बरं फोन त्यांना. आणि मग गेल्या 1 महिन्यापासून तुम्ही मीटरची वाट पाहताय? हा चौधरींना नंबर लावला आहे आणि चौधरी काय कुणाचाच फोन उचलते नाही. फोनच लागत नाही. आता त्यांचा फोन लागत नाही. पण माझ्याबरोबर हे काय ते चौधरींचं काय म्हणणं आहे? कोण कसं काम करतात? आमच्या गावचे फोन लागला, पण ते हां, फोन लागला. उचलतात का फोन? फोन नाही उचलत ते. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात का बरं फोन का उचलत नाही तुमचे? जर उदापूरचे हे जर वायरमॅन आहेत ते नाही, कुणाचाच नाही. आता यांनी 5 वेळा त्यांना फोन केला आहे काल, त्यांच्याकडे प्रॉब्लेम झाला म्हणून. तर त्यांनी त्यांचाही फोन नाही उचलला. त्यांनी आत्ता 2 वाजेपर्यंत अहो काल एका कस्टमरचं सर्व्हिस केबल ओढून दिली त्यांनी, काहीतरी फॉल्ट झाला असेल. साधारणतः 4:30-5:45 पर्यंत तो फॉल्ट काढून झाला. पण जे लिंक उतरवले होते डीपीचे ते टाकायचेच विसरून गेले. ते 9 वाजेपर्यंत आम्ही अंधारात सगळे वाढतली लोक. आम्हाला वाटलं बाबा पाऊस चालू आहे, वरून काहीतरी फॉल्ट झाला असेल. तो नंतर आमच्या लक्षात आला का हे लिंक टाकायचे राहिलेत. आम्ही फोन करून दमलो. शेवटी एक विद्युत कर्मचारी जो रुजू आहे त्याच्याकडून आम्ही हँडग्लोव्ज वगैरे टाकून लिंक टाकून घेतली. त्याच्यानंतर रात्री तर नाही फोन उचलले. सकाळी पण आत्ता मागाशी मी फोन 6 केले, काय प्रॉब्लेम होता किंवा काय झालं होतं, फोनच नाही उचलले. कळणार कसं ना तुम्ही कामावर रोजू आहात की सुट्टीवर आहात की कोणी लिंक उतरवले आहे की नाही? पावसाळ्याचे दिवस आहे. यांच्या वरिष्ठ अधिकारी ते भट म्हणून आले, ते म्हणते चौधरीला फोन लावायचा. चौधरी फोन उचलत नाही. मग आम्ही करायचं काय बा? कुणाकडे जायचं आम्ही? त्याच्यामुळे आम्हाला 2 महिने कनेक्शनला लेट झालं. चला बरं आपण जाऊ वरिष्ठ कार्यालयामध्ये. उपविभागीय कार्यालय आहे सहाय्यक अभियंता यांचं, त्यांचं म्हणणं घेऊया. नक्की काय बाबा हे चौधरी असतात कुठं? नक्की फोन का उचलत नाही? आणि गावामध्ये कसं काय ते चौधरींचं? गावात कुणाचाही फोन उचलत नाही. ते सगळ्यांची एकच तक्रार आहे. तुम्ही आमच्या व्यतिरिक्त अजूनही 2-3 विचारलं तरी त्यांचा तोच प्रॉब्लेम आहे. त्यांची तक्रार त्यांचं एक रजिस्टर आहे, त्याला एका माणसाने रजिस्टर बुकला तक्रार केली आहे. एक जण तर डायरेक्ट कोल्हे साहेबांच्या ऑफिसला गेलता. बिल जास्त आलं तर बिल कमी करायचा काय प्रॉब्लेम होता त्याला. कोल्हे साहेबांच्या ऑफिसला जायची वेळ ती किरकोळ कामाला त्या लोकांना नारंगावपर्यंत. हे कोणतं कार्यालय? हे काय आदिवासी मुलांचं शासकीय वसतिगृह? हां हां, हे उपकार्यकारी अभियंता यांचे आळे फाटा ओतूर. काय विषय हा नक्की? आळे फाटा ओतूर. बरं चला आतमध्ये तर जाऊया. कुठं बसतात हे? आहेत का अधिकारी तर कोण जागेवर?
आपण सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. हे चला आलो नाही. हे उपकार्यकारी अभियंता साहेब आहेत, त्यांचं नाव नवनाथ नारायण गाठोळे आहेत. तर सर आत येऊ. ओके सर नमस्कार. तर सर हे हां बस बस. काय विषय सांगा. मी 2 महिन्यापूर्वी अर्ज केला आहे उदापूर. हां, तर आम्ही चौधरींकडे पैसे पण दिले. चौधरींनी म्हणले मला म्हणजे पैसे द्या, हे भरावं लागते आम्हाला माहिती आहे. आम्ही त्यांच्याकडे पैसे दिले. त्यांनी मला जवळजवळ 1 महिना असंच हे केलं, खेळवलं. आज देतो, उद्या देतो, परवा देतो, माझं असं आहे, माझं तसं आहे. 1 महिन्यानंतर त्यांनी म्हणले तुझे पैसे आणि तुझी कागदपत्र तू ऑफिसला जा. माझं नाव गणेश बबन शिंदे आणि माझ्या बंधूंचं नाव घर आहे, ते त्यांचं नाव कनेक्शन घेतलं योगेश बबन शिंदे. तर मी परत सगळं ऑफिसला कागदपत्र दिली. माझे 10-15 हेलपाटे पण झाले ऑफिसला. तर त्यानंतर तिथं जे पहिले आपले अधिकारी होते त्यांची बदली झाली. त्या दिवशी मी अख्खा दिवसभर बसून काढला. तिथं एक जण बसून त्याला विचारा, अख्खा दिवस गेला माझा, ते काय तिथं आले नाही. त्याच्यानंतर या साहेबांच्या आल्या, साहेबांनी मला हे करा ते करा, मी सगळं करून दिलं. हा कोटेशन दिलं. हो दुसऱ्या दिवशी लगेच दिलं. हां, त्यांनी सगळं केलं. त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण त्यांना काय झालं, ते म्हणले का 4 दिवसात तुम्हाला येईन. मी याच्या आधी 1 दिवस फोन केला का बा साहेब काय झालं आमचं. साहेब म्हणले अजून 4-5 दिवस लागतील येईन. मी परत सकाळी फोन केला, साहेब काय झालं आमच्या याचं. कोटेशन काहीतरी 4 दिवस 4 नाही 10 दिवस होऊन गेले. आणि आपण त्याचं एनईसीला नाव आलं होतं, त्या एजन्सीला कळवलं होतं. तर मग आता मी हां आज मीटर बसून ते एजन्सीशी पण बोललं, मीटर ते रिलीज करायला सांगितलं. आज बसवून द्या. 4 आणि कुठल्याही ग्राहकाचे म्हणजे कुठल्याही ग्राहकाचं जर घरगुती कनेक्शन वगैरे असेल तर ताबडतोब त्याच्यात 3 दिवसाच्या आत कारवाई व्हायला पाहिजे बरं का. आणि कुठल्याही माझं आव्हान राहील, जर कुठल्याही माझ्या भागात आपल्या ओतूर विभागाच्या उपविभागांतर्गत भागात कुठल्याही ग्राहकाची तक्रार असेल तर त्यांनी या कार्याशी संपर्क साधावा, माझे संपर्क साधावा. माझा नंबर वाटलं तर 7875, माझा मोबाईल नंबर 7875767780. जर कोणाला कुठल्याही दुरुस्तीबाबत किंवा नवीन कनेक्शनबाबत अडचण असेल तर माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधावा. शंकेचं निरसन किंवा कामाची तजवीज केली जाईल. आपण उपकार्यकारी अभियंता आहात. आपलं नाव सांगा. नवनाथ नारायण घाटोळे, उपकारकारी अभियंता, आळेफाटा, ओतूर. आता अजून काय तक्रार होती तुमची. आमचा कनेक्शन होईल, पण साहेबांचं मला उत्तर देता मी सकाळी फोन केला तर ते डायरेक्ट बोलतात का बाब तुम्ही मला फोन नाही करायचा. आता जर कागदपत्र तुमच्या ऑफिसला दिली तर मी कुठे जाणार आहे. असं कुठल्याही अधिकाऱ्याने आमच्या बोलू नये, त्याचं मी समाधान करणार नाही. ती शेवटी आमची जबाबदारी आहे. कनेक्शन द्यायची, ग्राहकाला कनेक्शन देण्याची जबाबदारी हे महावितरणची आहे. महावितरणची आहे. कुठल्याही मी म्हणजे अधिकाऱ्याचं किंवा कर्मचाऱ्यांचं असं म्हणजे त्यांचं ही करणार नाही किंवा त्याने असं कुणालाही बोलू नये ही मी त्यांना आदेशित करेन. आमचं कसं मी नवीन असल्यामुळे मला इथलं सिस्टीम माहीत नव्हती की बा एजन्सीला नाव गेल्यानंतर ते कनेक्शन रिलीज करतात. तर आता मीटर मागवलेलं आहे आपण, मीटर आज संध्याकाळपर्यंत बसून देऊ. आणि अशी कोणत्याही याच्यानंतर अशी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची तक्रार आल्यास आम्ही त्याच्यावर कारवाई करणार. यांचं काय म्हणणं आहे, चौधरी नावाचं एक वायरमॅन आहे, मी त्याची योग्य ती दखल घेईन. मी साहेबाकडे म्हणजे त्याच्या शाखा अभियंत्याकडून त्याची रीतसर प्रस्ताव घेऊन मी योग्य ती कारवाई करेन. अख्ख्या गावाला प्रॉब्लेम आहे. हा फोन न उचलणे, आरेरावीची भाषा किंवा मी आमच्या गावासाठी कल्पना आहे त्यांची, चौधरींच्या पार्श्वभूमीची माहिती त्यांना आहे, ते कारवाई करतायत. साहेबांनी काल मला पाठवलं होतं, मी काल स्वतः गावात जाऊन आलो. त्यांनी काल 1-2 जणांनी असे तक्रार आले होते. मी त्यांना लगेच रिपोर्टिंग करा, कसं खालून रिपोर्टिंग यायला पाहिजे योग्य ते, मग आम्ही तो कारवाई करू. आणि कुठल्याही ग्राहकाची अडचण होणार नाही. आणि जर कोणाची अडचण असेल तर मी माझा मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे. आपण मला कधीही, कितीही वाजता, कधीही, कोणत्याही दिवशी संपर्क करू शकता. आजच्या आज ऐका, आता वाद घालण्यात अर्थ नाही. आजच्या आज तुम्हाला कनेक्शन मीटर सहज मिळणार आहे. सरांनी जबाबदारी घेतलेली आहे. संबंधित जो चौधरी नावाचा जो काय कर्मचारी तो वेळेवर येत नाही, फोन उचलत नाही किंवा सेवा देत नाही,
त्याची सर चौकशी करणार आहे. आता तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही ते म्हणजे लोकांची कामं झाली पाहिजे. समजा मी आज मला 1 महिना 2 महिने गेले या गोष्टीसाठी. आज मी तर बोलणारा माणूस आहे म्हणून झालं, न बोलणारा माणूस तर हेलपाटे मारून मारायचा तरी काम व्हायचं ना, असं नको व्हायला. मी ठीक आहे. तर सर तुम्ही त्या चौधरींची दखल घेताय? येस, 100%. चला धन्यवाद. तर सरांनी अतिशय चांगलं म्हणजे ग्राहकाभिमुख सेवा कशी पाहिजे तर ते सरांच्या बोलण्यामधून जाणवलेलं आहे. आणि भटसाहेब तुमच्याबाबत सुद्धा तक्रार आहे, सरांनी दखल घेतलेली आहे. तुम्ही देखील ग्राहकांशी व्यवस्थित संभाषण करावं अशी अपेक्षा आहे. आणि चौधरी ग्राहकाला कुठलाही अधिकारी कर्मचारी जर काही असं वेळवागळं बोलत असत तर मी त्याची पाठवण कोणीही करणार नाही, मी तर करणारच नाही, त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार. तर आता हे सगळे आता हे सरांचं म्हणणं देखील दिलं होतं, सरांनी 5 मिनिटामध्ये सॉल्व केलेलं आहे. आता पाहूया पुढं भविष्यात त्या चौधरी नावाच्या कर्मचाऱ्यावर काय कारवाई होते आणि सेवाभिमुख सेवा कशी या कार्यालयाच्या मार्फत ग्राहकांना मिळते ते. तर पाहत राहा शिवाई न्यूज, ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. धन्यवाद सर.